आणि टीम वाघिवली बी आपण निर्णयाला कृपया करून सामोरे जा. आम्ही वारंवार पुकार तुमच्यापर्यंत. थोडा हलका वाढव फक्त. Resume करतोय मी तुला. चला मॅचला सुरुवात करा. ट्रॅकवर सुद्धा राहुल आहे. अर्जुन आणि राहुल ही जोडी आहे आणि गोलंदाजी करण्याकरिता सुद्धा ही राहुल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहताय. आय थिंक मित सुद्धा खेळण्याकरिता पोहोचलाय. त्याच्या नावानं हा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. आदरणीय निलेशजी गुरव साहेब तुमचे परम मित्र आणि युवा नेतृत्व आहेत त्यांचे सुपुत्र जे आहेत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना. चला मॅचला आपण सुरुवात करूयात. मितस्फोट कवाड आपण मॅचला करूया सुरुवात. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज राहुल इथून मात्र सज्ज होईल षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता. चला मॅचला आपण सुरुवात करतोय. राहुल इथून मात्र सज्ज होईल षटक क्रमांक पहिल्यातील पहिलाच बॉल घेऊन. इथे मात्र बी मध्ये फटका कन्वर्ट होईल. आपण एकंदरीत जर का बघितलं तर मिड ऑफ क्षेत्रामध्ये हा चेंडू आपल्याला ट्रॅव्हल होताना इथून मात्र पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात केला गेला होता. 4 षटकांचं हे सत्र आणि त्याच्यातील पहिली ओव्हर ही पॉवर प्लेची आपल्याला सध्या तरी पाहायला मिळते आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये बंदिस्त मैदान असताना हा स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये कन्वर्ट केला गेला आणि एक धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. सिंगलनी श्री गणेशा होताना पाहायला मिळाला. खातं खुल्लं होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सजोई षटकातील पुढचा बॉल पाहायला मिळाला. यावेळेस विकेटचं बटन. फलंदाज होतोय बाद. परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. शेरा कासार येथे उपस्थित होत आहेत आणि शेरा कासार साहेबांकडून हे पारितोषिक लावले गेले. दोन्ही संघाच्या फलंदाजानं कुठल्याही फलंदाजानं सलग 3 चेंडू 3 षटकार ठोकले तर शेरा कासार साहेबांकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक इथून मात्र आपल्याला दोन्ही संघांना हे पारितोषिक आहे. हे पारितोषिक इथून मात्र लागले गेले. पारितोषिकांची गैरत. न्यू बॅटर विजय मैदानाच्या आतमध्ये. राहुलची विकेट घेतल्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विजय दाखल झाला. धावबाद करण्याची संधी इथे होती मात्र वेळेत पोहोचलेत. खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय वेळेत पोहोचलेत आणि तोपर्यंत जी धाव होती ती इथून मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळाली. सिंगल मिळतीये.
सिंगल धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 2 या अंकावर धावफलक. चेंडू संपुष्टात येतात 3 एक गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या 2 या अंकावर जाऊन पोहोचत असताना आपण सध्या तरी पाहताय. लेगबाईची धाव होती का? यावेळेस नो बॉलचा इशारा पंच आमच्या. हॅलो. यस, इथून मात्र नो बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवत आहेत. एक धाव मिळती आहे. हेकेरी धावेने धावसंख्या 3 अतिरिक्त उंची धारण केली गेली असावी या चेंडूने. आणि आता मात्र गोलंदाज तयार. पुढचा बॉल फ्री हिटचा चेंडू फ्री माइंड स्ट्रोक कन्वर्ट केला गेला होता. जेल जरी झाला मित्रा तरी फायदा होणार नाहीये. आणि या फ्री हिटच्या चेंडूवर धावा इथून मात्र मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धावा सध्या तरी पळून पूर्ण होतील. धावफलक 2 धावेच्या बढतीने जाऊन पोहोचेल ते म्हणजे अर्थातच 5 या अंकावर धावफलक. चार चेंडूचा खेळ. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 5 या अंकावर. कुपे हवेमध्ये चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. फटका फसण्याची शक्यता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक विकेटचं पतन झेलबादच्या स्वरूपात परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. आतमध्ये दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहताय थोडीशी खराब सुरुवात झाली आहे कवाड संघाची. एक नो बॉल आल्यानंतरची आणि त्याच्यानंतरचं कम्पॅक्ट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय. धावसंख्या 5 या अंकावर जाऊन पोहोचत असताना आणि आतापर्यंत एकंदरीत आपण बघितलं तर 5 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र संपलाय. अंतिम 1 चेंडूचा खेळ सध्या तरी बाकी राहत असताना आपण इथून मात्र पाहताय. या इनिंग नंतर गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये कोणीतरी या, ही विनंती आम्ही तुम्हाला इथून मात्र करतोय. कुपेळ हवेमध्ये चेंडू इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. 2 क्षेत्ररक्षक पोहोचले होते. कॉलिंग प्रॉपर पाहायला मिळालं. याही वेळेस फटका बसेल आणि सलगचे 2 चेंडू 2 विकेटचं पतन. षटक संपलंय. क्रमांक 1चं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 5. थँक्यू सो मच डीजे. षटक क्रमांक पहिल्या संपले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 5 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये महेश दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहताय. आणि षटक क्रमांक द्वितीय हाताळण्याकरिता केवलला मैदानाच्या आतमध्ये आमंत्रित केले गेले. केवलला आणले गेले. केवलला आपण सध्या तरी पाहताय गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक द्वितीय हाताळण्याकरिता आपण पाहताय. बादशीगडा विकेटचं पतन. फलंदाज बाद तंबूच्या आश्रयाला. आधीच्या पण 2 चेंडू जर का बघितले तर सलगच्या दोन्ही चेंडूवर विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं. आणि केवलला आणल्यानंतर केवलने विकेटचं पतन करून दाखवलं. टीम हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होताना पाहायला मिळते. लाखो दिडो की धडकन शेरा कासार साहेबांकडून पारितोषिक इथून मात्र लागलं गेलंय आणि त्यांच्याकडून पारितोषिक आहे सलग 3 चेंडू 3 षटकार करिता कुठल्याही फलंदाजाकरिता. आणि
हे मैदान ज्या व्यक्तिमत्वाने अजूनही अबाधित ठेवले असे आपले सगळ्यांचे लाडके स्वर्गीय प्रदीप गायकवाड क्रीडांगणाचे मालक आदरणीय गणेश प्रशांतजी गायकवाड साहेब येथे उपस्थित होतात. वेलकम प्रशांतजी गायकवाड साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. खरं तर सकाळच्या सत्रामध्ये प्रशांतजी गायकवाड साहेब येणार होते, पण जसा वेळ मिळाला तसं आमच्या आयोजनाला भेट देण्याकरिता इथे मात्र उपस्थित झालेत. यावेळेस आपण पाहताय खूप वेळ चेंडू हवेमध्ये आहे. याही वेळेला बॅक टू बॅक 2 विकेट मैदानाच्या आतमध्ये आल्या पावली परतावं लागतं तंबूच्या आश्रयाला. ज्या पद्धतीने पत्त्याचा बंगला बनवल्यानंतर एक पत्ता काढल्यानंतरही इथून मात्र आपल्याला पत्त्याचा बंगला कोसळताना पाहायला मिळतो. त्याच पद्धतीनं फलंदाज आता मात्र कोसळताना पाहायला मिळतात. सलगचे 2 चेंडू आणि 2 विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. बॉलर ऑन हॅट्रिक सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. बघूयात विकेट हॅट्रिकचा बहुमान इथून मात्र केवळ त्यांना पाहायला मिळेल का. पण मागचे 4 चेंडूंचा विचार केला तर चारही चेंडूवर विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळालं. पूर्ण इनिंगचा आपण विचार केला तर चेंडूंचा विचार केला 24 चेंडूंचा तर सिंगल अंकित होती. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये गडबड पाहायला मिळाली. मिसफिल्ड होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. सिंगल अंकित होती. सिंगलला धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आपण सध्या तरी पाहताय 6 या अंकावर धावफलक. सिंगल अंकित होती. पुढचा चेंडू घेऊन यावेळेस थोडंसं चेंडूची उंची खाली होती आणि खेळताना त्रास जरूर उद्भवला गेला. 2 धावा यशस्वीरित्या पळून पूर्ण होत असताना आपण पाहताय धावफलक आता मात्र कासवाच्या गतीने पुढे सरसावत असताना 2 धावेच्या पडतीनं 8 या अंकावर धावफलक. आपल्याला सध्या तरी इथून मात्र पाहायला मिळाला. शेवटच्या अंतिम एक चेंडूचा खेळ शेष आहे. 5व्या चेंडूवर निर्धावपैकी पाहायला मिळाली. धावसंख्या 8 या अंकावर. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज तयार. मोठ्या फटक्याकरिता जायचं होतं जे की अनसक्सेसफुल ठरलं. षटक संपलं. क्रमांक इथून मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8.
आणि आत्ताच्या 2 धावा सध्या तरी पळून विकेटचं बदन फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. पंच याच्या आधीच्या चेंडूवर 2 धावा आल्यात ना? येस, 2 धावा आल्यात. धावसंख्या 17 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय. न्यू बॅटर दर्शन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सज्ज होईल. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपल्याला पाहायला मिळतो. पॉकेट डिलिव्हरी होती. खरं तर फलंदाजांना सखडून पकडून ठेवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करण्याचं केलं गेलं होतं गोलंदाजांनी. अंतिम क्षणी एक धाव आपल्याला पाहायला मिळाली आणि एकरी धावेने धावफलक पुढे सरसावत असताना आपण पाहताय. अंतिम चेंडूवर 1 धाव आली. धावसंख्या 18. अंतिम षटक प्रगतीपथावर आहे आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता अनिश लँडले गेले. 3 षटकांच्या समाप्तीत धावसंख्या 18 या अंकावर. अनिशचे षटक आपण पाहता स्क्वेअर लेग रिझन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होईल. 1 धाव मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र कंप्लीट होताना सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. चला पिळंजे टीम कॅप्टन आणि पंच रिव्ह्यू घेतलाय का रनआउट करीता? ओके, आपला सॉफ्ट सिग्नल काय आहे? जे एकच धाव इथून आता ग्राह्य धरली जाईल. एकेरी धावेने धावफलक पुढे सरसावत असताना आपण पाहताय 19 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. गडी बाद होताना पाहायला मिळालाय. समीर बाद झालाय आणि पाहताय टोटल गडी बाद झालेत आतापर्यंत. 8 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत.
खवाड संघाने नाके 9 आणले असं म्हणायला इथून मात्र हरकत नाहीये. पुढचा बॉल खूप सारा बाहेर निघणारा चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत इथून मात्र दर्शवत आहेत. एक धाव मिळाली, एकेरी धावेने धावसंख्या 20-20. चला टीम पिळंजे आणि त्याच्या विपक्षात 2 हात करत असताना टीम सोनटक्के आपण बी रेडी राहायचंय. धावफेकी आहे, डॉट बॉल सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत एकंदरीत बघितलं तर ऑफिशियल चेंडूंची फेकी झाली आहे, ती म्हणजे अर्थातच ऑफिशियल 2 चेंडूंची फेकी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा एक धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होईल. संत गतीने धावसंख्या प्रवास करत असताना पाहायला मिळते. 21-21 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय. चला टीम पिळंजे आणि टीम सोनटक्के आपण टॉस खेळण्याकरिता यायचं आहे. उडवल्या गेले चेंडूला दिशा दर्शवणारा फटका, वाघुलीकरांच्या जीवात जीव येणारा फटका, षटकार 6 धावा. षटकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि या षटकाराच्या बढतीने धाव फलक पुढे सरसावत असताना 27 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय. षटकातील पुढचा बॉल हवेमध्ये, चेंडू इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. नोमॅन झोन मध्ये चेंडू होता. 2 धावा यशस्वीरित्या इथे मात्र पळून प्राप्त केल्या गेल्यात, पळून पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावा इथून मात्र आपण पाहताय. धावफलक 2 धावेनं का होईना पण पुढे सरसावत असताना 29-29 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. शेवटच्या अंतिम एक चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी राहतोय. गोलंदाज सज्ज होईल. पुढचा बॉल स्ट्रोक चांगला होता, फटक्यामध्ये थोडीशी ताकद पाहायला मिळाली. सिंगल मिळते डबलच्या प्रयत्नामध्ये आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होताना पाहायला मिळतात. धावफलक 2 धावेने पुढे सरसावत असताना आपण पाहताय ते म्हणजे 31-31 विजयाकरिता 32 धावसंख्येचा वन. बघूयात पार होईल का ऐकवण्याकरिता कॉमेंट्री बॉक्समध्ये करूयात चेंज. जॉईन होतील तुमच्या समोर विवेक जिवाके. आपण पाहताय ही स्पर्धा स्वर्गीय प्रदीप गायकवाड इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते आणि या मैदानाचे मालक सन्माननीय श्री प्रशांतजी गायकवाड साहेब, काँग्रेस युवा मोर्चा भिवंडी अध्यक्ष म्हणून जे सध्या तरी काम पाहतात. आम्ही आपलं मनपूर्वक आभारी आहोत, कारण सध्याची या युगामध्ये, डेव्हलपमेंटच्या युगामध्ये मैदान खूप सारे कमी पाहायला मिळतात आणि अतिशय चांगलं मैदान आपण इथे मात्र राखून ठेवलंय, त्याबद्दल आम्ही आपलं मनपूर्वक आभारी आहोत. साहेब आपण टॉस करण्याकरिता यायचंय. सेकंड इनिंगला होईल सुरुवात. इथे पहिल्या इनिंगचा खेळ तो इथे मार्गस्थ होताना आपण पाहिलाय. अजूनही सेकंड इनिंग ती येणं बाकी आहे. 4 षटकं आणि त्यामध्ये बनवायच्या आहेत 32 धावा. त्या स्कोर कार्डवरती जॉईन करायचे आहेत. सेकंड इनिंगमध्ये 32 धावांचं आव्हान. तिथे टीम
मीत स्पोर्ट्स कवाड यांच्या समोर असणार आहे. इथे इथे नाणेफेक जिंकली आहे टीम सोनटक्के आणि प्रथमतः इथे डिसाईड केलंय की प्रथमतः आम्ही गोलंदाजी करू. बत्तीस धावा त्या स्कोर कार्डवरती जॉईन करायचे आहेत मीत स्पोर्ट्स कवाड टीमला. इथे या मैदानाचे ओनर माननीय श्री प्रशांतजी गायकवाड साहेब, काँग्रेस युवा मोर्चा भिवंडी अध्यक्ष यांच्या माध्यमातून हे मैदान हे उपलब्ध झालं आहे. त्यांचा यथोचित मान सन्मान इथे मी ललितजी मडवी यांना विनंती करतोय, आपण प्रशांत जी गायकवाड साहेबांचा इथे सन्मान करायचा आहे. एक चांगलं व्यक्तिमत्व, सातत्यानं ग्राउंडची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेला होती. त्याच प्रशांतजी गायकवाड साहेबांचा इथे सन्मान करायचा आहे. काँग्रेस युवा मोर्चा भिवंडी अध्यक्ष म्हणून जे कार्यरत आहेत, राजकारणामध्ये चांगल्या पद्धतीनं समाजकारण करतायत. मॅच इथे ऑन होताना आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक हँडवरती दर्शन आणि नॉन स्ट्राईकला जॉईंटी आणि गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय. पहिलाच बॉल गॅपमध्ये निघून चाललाय वेगानं, टायमिंगच्या जोरावरती चेंडूला पाठवलाय, खणखणीत टोल्याकरिता आलाय. पहिला चौकार, नो प्लस बाउंड्रीज इथे दर्शवलं गेलंय. बोनस 5 ते स्कोर कार्डवरती जॉईंट होताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल तो हातातनं निसटलाय, योग्यतेनं खेळलाय दर्शन आणि पाठवलाय सीमा रेषेच्या भेटीकरिता आलाय. नेक्स्ट बॉल असणार आहे फ्री हिट. इथे पुढचा बॉल, आणखीन एक फुल टॉस, त्या फुल टॉसला योग्यतेनं खेळलाय, टायमिंग प्रॉपर आहे. चेंडू आणखीन एकदा वेगवानतेनं छान पद्धतीनं सलगचा दुसरा नो बॉल तिथे दर्शवला गेलाय मैदानाच्या आतमधनं. स्वरूपकडनं खराब कामगिरी आपल्याला पाहायला मिळतीये. इथे पहिलाच धावा कमी आहेत आणि आपण त्याच्यामध्ये एक्स्ट्राच त्याचा भडीमार करतोय आणि बँडिंग करणाऱ्या टीम मीत स्पोर्ट्स कवाडला आपण आपला मार्ग सुकर करून देतोय. एकही चेंडू आतापर्यंत योग्यतेवरती डिलिव्हर करता आला नाहीये. स्कोर कार्ड एकही चेंडू न पडता जाऊन पोहोचले 10. फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. दर्शन आलाय. समरीन बॉल पडल्यानंतर खाली राहिलाय. क्रॉस बॅटेड स्ट्रोक, आडव्या बॅटनं खेळायचं होतं. बॅट आणि बॉलमध्ये प्रॉपर कनेक्शन नाही आहे. डॉट बॉल कमबॅक केलंय. 2 अतिरिक्त बॉल डिलिव्हर केल्यानंतर गोलंदाज चेंज झाला, त्याचंच पृथ्वीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कमबॅक केलंय, डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल बॅटेज, वेगानं चेंडू तिथे बॅक साईड इंजनला चेंडू चुकी झाली या क्षेत्ररक्षकाकडनं, त्या चुकीचा भुगतान इथे आलाय. आणखीन एक छान चौकार. स्कोर कार्ड 2 चेंडू आतापर्यंत योग्यतेवरती डिलिव्हर केलेत आणि स्कोर कार्ड ते जाऊन पोहोचलंय
14 रन्स. अजूनही 18 धावांची उर्वरित गरज आहे. शॉर्ट बॉल फटका फसलाय. समोरच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर कनेक्शन नाहीये, परंतु पॉवर प्ले असल्या कारणास्तव चेंडू झालाय फरार. आणखीन एक दर्जेदार चौकार. 4. कडक बॅटिंग, पॉवरफुल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये इथे पाहायला मिळते. कुठेतरी खराब गोलंदाजी, त्यानंतर चांगले फटके सुद्धा आपल्याला बॅटर्स कडनं पाहायला मिळतात. स्कोर कार्ड ते जाऊन पोहोचले 18 बिनबाद 18 अशी सुरुवात केली आहे. चांगली बॅटिंग आतापर्यंत राहिली आहे. पुढचा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. फटका फसलाय. उंच हवे चेंडू उभा राहिलाय. तिथे कॅच ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळते. खराब कामगिरी तिथे पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकांना. त्याच अनुषंगानं सिंगलला डबलमध्ये परावर्तित केलं. चांगली तेज दौड आपल्याला विकेटच्या मध्यातनं पाहायला मिळते. पुढचा बॉल पुन्हा एकदा उडवला. इनफिल्डच्या वरनं चेंडू निघून चाललाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप आलाय. आणखीन एक देखणा शानदार चौकार. शेवटचा बॉल तो अजूनही शेष राहतोय. 24 धावा त्या स्कोर कार्ड वरती जॉईंट होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही उर्वरित विचार केला तर 8 धावांची ती गरज शिल्लक आहे. चांगला फटका. तिथे टायमिंग प्रॉपर आहे, परंतु तिथे कॅच पुन्हा एकदा ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळते. तिथे एक सिंगल ती कन्वर्ट केली आहे आणि षटकाची होईल इथे समाप्ती. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावांचा पाऊस तो पडलाय मैदानाच्या आतमधनं. अजूनही विचार केला तर 7 धावेची ती उर्वरित गरज आहे. 3 षटका आणि 7 धावा त्या उर्वरित अजूनही बनवायच्या आहेत. चांगली बॅटिंग केली आहे इथे दर्शननं. त्याच्या माध्यमातून चांगले स्ट्रोक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पेशकश होताना पाहायला मिळत आहेत. अर्जुन आलाय नवीन गोलंदाज. पहिला बॉल उडवलाय समोर. तिथे लॉंग ऑनला फिल्डर आहे. तोवर क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गडबड त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. सातत्यानं खराब कामगिरी, चांगली फिल्डिंग ती पाहायला मिळत नाहीये. त्याच अनुषंगाने बाउंड्रीज त्या कन्वर्ट होत आहेत आणि विजयाचा मार्ग तो इथे सुगर होताना पाहायला मिळतोय मिथ स्पोर्ट्स कवाड टीमचा. पहिल्याच ओव्हरमध्ये 25 धावा, त्यानंतर आली आहे बाउंड्री. उडवलाय. हाय अँड हँडसम स्टाईल मध्ये फिनिश केलाय. तडाख्याबंद फलंदाजी. इथे मॅच फिनिश होताना आपल्याला पाहायला मिळते. मॅच ओव्हर. इथे मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी इथे मॅन ऑफ द मॅच दिली जाईल आणि या मॅचचा हिरो ठरतोय मिस्टर दर्शन. ज्या दर्शननं 10 चेंडूंमध्ये 330च्या स्ट्राईक रेटनं 33 धावा ठोकल्या. तो दर्शन ठरतोय या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. मी विनंती करतोय प्रशांत जी गायकवाड साहेब, काँग्रेस युवा मोर्चा भिवंडी अध्यक्ष आणि या मैदानाचे पुरस्कर्ते आहेत. ती मैदान त्यांच्या माध्यमातून उपस्थित झालंय, उपलब्ध झालंय.
त्यांना विनंती करतोय आपण दर्शनला इथे मॅन ऑफ द मॅचची ही ट्रॉफी वितरित करायची आहे. कमालीची बॅटिंग केली आहे. 10 चेंडूंमध्ये आत्तापर्यंत विचार केला तर 33 धावांवरती वैयक्तिक बॅटिंग करत होता. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून राहिली आहे. तो दर्शन इथे जॉईंट होतोय. पूर्णपणे एकतर्फी सामना तो आपल्या टीम